नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती 2024-25 चा निकाल लागलेला आहे आणि जे पण उमेदवार मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत त्यांची पात्र यादी देखील जाहीर झालेली आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण काही महत्त्वाच्या टॉपिकवरती डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. जसं की यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे निकाल कसा बघायचा, तुम्हाला किती मार्क पडले, ते कसे चेक करायचे, तेवढ्या मार्कवरती तुम्ही मुलाखतीसाठी पात्र आहात की अपात्र ते तुम्हाला कसं समजणार, याच्याबद्दल देखील माहिती आपण बघणार आहोत. याच्या व्यतिरिक्त हे सर्व समजून आल्यानंतर जे पण उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील त्यांच्यासाठी आपल्याला महत्त्वाची कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, कोणकोणती कागदपत्र सोबत घेऊन जायची आहेत आणि मुलाखतीसाठी तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले जातील, अशा सर्व टॉपिकवरती सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम या वेबसाईटला मी ओपन केलेलं आहे मित्रांनो. इथून तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता. मुलाखतीची दिनांक आणि कागदपत्र पडताळणीची दिनांक तुम्ही बघू शकता. 20 तारखेपासून तुमची मुलाखत सुरू होत आहे. 20/3/2026 ते 28/3/2026 पर्यंत ही तुमची मुलाखत चालणार आहे. आता याच्यामध्ये दोन आपल्याला पात्र याद्या जाहीर झालेल्या आहेत मित्रांनो. एक लिपिक म्हणजेच लेखनिक जे पद होतं तर त्याची ही पात्र यादी आहे आणि कनिष्ठ शिपाई म्हणजेच पिओन जे शिपाईचं पद होतं त्याची ही पात्र यादी आहे. दोन्ही याद्या मी इथं डाउनलोड करून घेतलेल्या आहेत, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ही आपल्याला लिपिकची आपल्याला पात्र यादी बघण्यासाठी भेटली आहे. तर इथे जे आहे ते मित्रांनो काय आहेत मित्रांनो, रोल नंबर आहेत. आता बहुतेक विद्यार्थी काय करतात, इथं आपला जो फॉर्म क्रमांक असतो, ऍप्लिकेशन नंबर असतो, तो इथं चेक करत बसतात. ठीक आहे. तर ऍप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर वेगवेगळा आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, आपलं जे हॉल तिकीट होतं त्याच्यावरती रोल नंबर होता, तो तुम्हाला इथे चेक करायचा आहे. तर एवढे उमेदवार लिपिक या पदासाठी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. याच्या व्यतिरिक्त शिपायाची देखील लिस्ट तुम्ही बघू शकता. तर शिपायासाठी जर म्हटलं तर एवढे उमेदवार इथं आपल्याला मुलाखतीसाठी पात्र झालेले बघण्यासाठी भेटतील. ठीक आहे. तर हे रोल नंबर आहेत मित्रांनो, ऍप्लिकेशन नंबर नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. आपल्याला रोल नंबर तुमचं जे ऍडमिट कार्ड आलं होतं परीक्षेचं, तर त्याच्यावरती तुम्हाला आपल्याला रोल नंबर बघण्यासाठी भेटला होता. जर तुम्हाला माहिती नसेल तुमचा रोल नंबर काय आहे तर काळजी करू नका, तुम्हाला लगेच समजून येईल तुमचा रोल नंबर कसा काय आहे किंवा तुम्ही तुमचे मार्क देखील लगेच चेक करू शकता. ते कसं ते आता आपण बघणार आहोत. या पात्र याद्या दोन्ही तुम्ही इथून डाउनलोड करू शकता मित्रांनो, काही अडचण नाही. तर चला, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क किती आहेत ते कसं समजणार आणि तुम्ही मुलाखतीसाठी पात्र आहात की अपात्र ते तुम्हाला कसं समजणार, याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला देतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. लॉग इन करण्यासाठी बघा याच वेबसाईटला ओपन करायचं आहे मित्रांनो. इथे ऍप्लिकेशन ID टाकायचा आहे. ठीक आहे. आणि इथे आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे, जो की आपण जेव्हा फॉर्म भरला होता तेव्हा तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन ID भेटलेला असतो आणि पासवर्ड तुम्ही सेट केलेला असतो मित्रांनो. ठीक आहे. तर तो ऍप्लिकेशन ID आणि पासवर्ड तुम्हाला इथे टाकून इथे लॉग इनचं ऑप्शन आहे बघा, लॉग इन वरती क्लिक करतो. आता सर्वप्रथम मी काय करतो, एक असा उमेदवाराचा इथे लॉग इन करून घेतो जो की मुलाखतीसाठी पात्र झालेला नाहीये, तो नापास झालेला आहे. आणि असं देखील उमेदवाराचं मी तुम्हाला लॉग इन करून दाखवणार आहे की जो मुलाखतीसाठी पात्र झाला आहे आणि मुलाखतीसाठी त्याचं ऍडमिट कार्ड देखील आलेलं आहे. सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे. आणि जर तुम्ही देखील पात्र झाला असेल तर मुलाखतीसाठी कोणकोणते कागदपत्र लागतील आणि मुलाखतीला काय प्रश्न विचारतील, कशा प्रकारचे तुम्हाला मार्क दिले जातील, याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे. तर बघा, सर्वप्रथम एका विद्यार्थ्याचं इथं युजर आयडी म्हणजेच ऍप्लिकेशन ID पासवर्ड टाकून मी इथं लॉग इन करून घेतो. इन झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे आपल्याला काय महत्त्वाची माहिती दिली आहे, तर बघा इथे आपल्याला प्रिंट डाउनलोड करण्याची ऑप्शन आहे. तर ऍप्लिकेशनची प्रिंट देखील तुम्ही इथे डाउनलोड करून ठेवा मित्रांनो, कारण मुलाखतीला जाताना ही देखील तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. इथे एक्झाम कार्ड म्हणजेच तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट बघण्याचं ऑप्शन आहे आणि इथेच आपल्याला खाली जर म्हटलं तर बघा रिझल्ट डाउनलोड करण्याचं किंवा बघण्याचं ऑप्शन आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला व्ह्यू वरती क्लिक करायचं आहे. तर बघा, व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं रिझल्टचं इथं स्टेटस इथं बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, यू आर नॉट सिलेक्टेड फॉर द इंटरव्ह्यू. ठीक आहे. तर हा विद्यार्थी इथं नापास झालेला आहे. टोटल गुण किती आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथं 43 गुण त्याला पडलेले आहेत. तर अशा प्रकारचे तुम्ही तुमचं मार्क इथे चेक करू शकता आणि तुम्ही मुलाखतीसाठी पात्र झाले आहात की नाही ते तुम्ही इथं चेक करू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुम्ही तुमचे मार्क बघू शकता. तर बघा, आता पुन्हा जर म्हटलं तर बघा एका नवीन विद्यार्थ्याचं मी तुम्हाला लॉग इन करून दाखवतो. तर एका विद्यार्थ्याचं दाखवलं जो की मुलाखतीसाठी पात्र झाला नाहीये, तो नापास झालेला आहे. ठीक आहे. आता ही गोष्ट तुम्हाला समजून आली. आता पुन्हा एका विद्यार्थ्याचं इथं युजर आयडी म्हणजेच ऍप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून इथं मी लॉग इन करतो, जे की तुम्हाला समजून येईल. आता मुलाखतीसाठी जर पात्र झाला असेल तर तुमच्याकडे कशा प्रकारचं ऑप्शन येईल आणि तुमचं जे मुलाखतीचं ऍडमिट कार्ड आहे ते तुम्ही कसं डाउनलोड करू शकता. पुढे आपण मुलाखतीला काय काय विचारलं जाईल, त्यासोबत कागदपत्रांना किती मार्क आहे ते देखील पुढे तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर पटकन एका दुसऱ्या विद्यार्थ्याचं इथं युजर ID पासवर्ड टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती मी क्लिक करतो.
तर बघा अशा प्रकारचं लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारची खालची माहिती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो. इथे अशा प्रकारचेच ऑप्शन येईल. इथं रिझल्ट बघण्याचं ऑप्शन आहे बघा, रिझल्ट. ठीक आहे. तर रिझल्ट आपल्याला बघण्यासाठी इथं व्ह्यूचं ऑप्शन आहे. व्ह्यू वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, हा विद्यार्थी मुलाखतीसाठी इथं सिलेक्ट झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. सिलेक्टेड फॉर द इंटरव्ह्यू. ठीक आहे. अशा प्रकारचे तेव्हा तुमच्याकडे इथं ऑप्शन येईल मित्रांनो, अशा प्रकारचे येऊन जाईल. आणि तिथेच खाली तुम्हाला इथं बघा, क्लिक हेअर टू डाउनलोड इंटरव्ह्यू कॉल लेटर. ठीक आहे. इथेच आपल्याला ऍडमिट कार्ड मुलाखतीचं जे डाउनलोड आपल्याला करण्याचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून मुलाखतीला जायच्या वेळेस तुमच्याकडे जे कॉल लेटर मित्रांनो ते देखील सोबत असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता ते कसं असतं ते देखील मी इथं डाउनलोड करून तुम्हाला लगेच दाखवून घेतो मित्रांनो. बघा इथे लगेच डाउनलोड करून इथं मी ओपन करून घेतलेलं आहे. तर या विद्यार्थ्याचं इथं हे मुलाखतीचं कॉल लेटर मित्रांनो, इथे बाकीची त्याची माहिती इथं बघण्यासाठी भेटेल. इथे बघा कागदपत्र पडताळणी व मुलाखतसाठी हे कॉल लेटर आहे मित्रांनो. ठीक आहे. इथं दिनांक बघू शकता 13 तारखेला इश्यू झालेला आहे मित्रांनो. आणि बाकीची इथं माहिती दिलेली आहे, विषय वगैरे दिलाय. आणि त्या विद्यार्थ्याचं जर म्हटलं तर ठिकाण कोणतं असणार आहे बघा, इथे हे ठिकाण असणार आहे मित्रांनो मुलाखतीसाठी आणि कागदपत्र पडताळणीसाठी. हे मुलाखतीचं ठिकाण आहे किंवा कागदपत्र पडताळणीचं ठिकाण आहे. दिनांक तुम्हाला दिली गेली मित्रांनो बघा 20/3/2026. मुलाखत किती ते किती चालणार आहे, 20 ते 28 तारखेच्या दरम्यान तुमची मुलाखत चालणार आहे. तर या विद्यार्थ्याचं 20 तारखेला मुलाखत आहे. ठीक आहे. वेळ तुम्हाला इथे दिलेली आहे मित्रांनो, तुमच्या वेळेमध्येच तुम्हाला मुलाखत द्यायला जायचं आहे मित्रांनो. या वेळेच्या अगोदर तुम्हाला कमीत कमी लवकर, थोडं लवकर गेलं तर बरं होईल मित्रांनो. ठीक आहे. इथं बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, 15 मिनिटं अगोदर तुमचा गेट इथं बंद केला जाईल मित्रांनो. काही व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या तुम्ही वाचून घ्या मित्रांनो. ज्या दिवशी मुलाखत असेल त्या दिवशी तुम्ही लवकरच उपस्थित राहा तिथं. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर बघा आपल्याला काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो, सूचना वगैरे व्यवस्थित वाचून घ्या. आपल्याला इथं बघा आपल्याला शैक्षणिक कागदपत्र इथं कोणकोणती सोबत घेऊन जायचे ते तुम्हाला इथं सांगितले आहे. जसं की इथं मुलाखत प्रवेश जी पावती आहे, तर म्हणजेच आपल्याला हे जे आपलं कॉल लेटर आहे ते सोबत न्यायचे. त्याचसोबत इथं बघा ऑनलाईन जो अर्ज भरला होता, ठीक आहे, तर त्याची आपल्याला प्रत न्यायची मित्रांनो, ती तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर इथं जर म्हटलं तर आपल्याला जे प्रवेश प्रत होतं, ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन परीक्षेचं जे ऍडमिट कार्ड होतं त्याची देखील एक प्रत न्यायची मित्रांनो. सोबत आपल्याला पुढे काय म्हटलेलं आहे, अर्जात उल्लेख केलेले सर्व प्रमाणपत्र आहे, म्हणजे अर्ज भरताना तुम्ही एखादा जे प्रमाणपत्राचा उल्लेख केला असेल, टायपिंग झालं असेल, MSIT वगैरे, ते तुम्हाला सोबत न्यायचे. इथं बघा जन्म पुरावा म्हणून आपल्याला 10वीचं प्रमाणपत्र न्यायचं. ठीक आहे. बोर्ड सर्टिफिकेट जे असतं, ठीक आहे, बोर्ड सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचं. तुमचं 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट ते सोबत न्यायचं आहे. तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर, नावात बदल झाला असेल तर त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र न्यायचंय. याच्या व्यतिरिक्त परीक्षा शुल्क जी पावती आहे, म्हणजे आपल्या अर्जाची पावती देखील तुम्ही इथं नेऊ शकता, काही अडचण नाही मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही एक आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट किंवा आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी तुम्ही इथं नेऊ शकता किंवा पॅन कार्ड नेऊ शकता. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त हे आपल्याला ओळखपत्र म्हणून लागणार आहे आणि पॅन कार्ड कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला इथे सोबत घेऊन जायचे आहेत. आता शैक्षणिक कागदपत्र तुम्हाला महत्त्वाची काय लागणार आहे मित्रांनो, जसं की 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही लागणार आहे. 12वीचं मार्कशीट व प्रमाणपत्र म्हणजे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही लागणार आहे. पदवी झाले असेल तर तुमचं पदवीचं आता शिपायासाठी जर म्हटलं तर आपल्याला फक्त 10वी पास पाहिजे होतं, तर त्यांना काही इथं पदवीचं इथं लागणार नाही मित्रांनो. परंतु आता लिपिक या पदाचं या विद्यार्थ्याचं मुलाखत आहे, त्याच्यामुळे पदवीचं जे मार्कशीट व प्रमाणपत्र हे दोन्ही लागणार आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपलं काही पदव्युत्तर म्हणजे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचे तुम्हाला मार्कशीट किंवा मार्कशीट व प्रमाणपत्र दोन्ही सोबत घेऊन जायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये तुमचा एखादा कोर्स झाला असेल तर त्याचं प्रमाणपत्र सोबत न्यायचंय. टॅली किंवा तुमचं इतर काही ऍडव्हान्स जे झालं असेल संगणकामध्ये काही प्रशिक्षण, तर ते तुम्ही इथं नेऊ शकता. ठीक आहे. इथं बाकीचं जर म्हटलं तर आपल्याला जे अन्य शैक्षणिक कागदपत्र ते तुमच्याकडे असतील काही, ते देखील तुमच्यासोबत घेऊन जायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही अनुभव असेल तर अनुभवाचं सर्टिफिकेट असल्यास, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं प्रकल्पग्रस्ताचा दाखला असेल तर तो देखील तुम्ही इथं घेऊन जा असल्यास, ठीक आहे. MSIT तुम्हाला इथं कंपल्सरी लागत होती मित्रांनो, MSIT किंवा त्याच्या समकक्ष, तर ते प्रमाणपत्र तुम्हाला सोबत जायचंय. टायपिंग झालं असेल तर टायपिंग देखील सोबत घेऊन जा आणि तुमचं लघुलेखन झालं असेल तर लघुलेखनचं देखील सर्टिफिकेट तुम्ही इथं सोबत घेऊन जा मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला इथे एवढे प्रमाणपत्र किंवा कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहेत मित्रांनो. आणि बाकी जर म्हटलं तर हे जे आपल्याला एक स्वयं घोषणापत्र दिलं जाईल ते तिथं जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाल तेव्हा तुमच्याकडून तिथं ते लिहून घेतलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. बाकीची काय महत्त्वाची इतर सूचना दिलेल्या आहेत त्या इथं तुम्ही बघू शकता. आता बघा, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलाखतीला काय काय प्रश्न विचारले जातील आणि मुलाखतीला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट लागतील. आता डॉक्युमेंटला देखील मार्क दिले जातात मित्रांनो. तर बघा त्यासाठी ही जाहिरात मी इथं ओपन करून घेतो. तर बघा ही जाहिरात आहे मित्रांनो, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची. ठीक आहे.
थोडंसं खाली येतो मित्रांनो, इथं शैक्षणिक कागदपत्र आणि बाकीची इतर माहिती दिली होती. आता इथे जर म्हटलं तर बघा आपल्याला आता मुलाखत असते 10 गुणांची, ठीक आहे. त्यापैकी जर म्हटलं तर आपण इथे स्पष्टपणे बघू शकता मित्रांनो, मुलाखत असते 10 गुणांची, त्यापैकी 5 गुण जर म्हटलं तर आपल्याला कशासाठी दिले जाणार आहे मित्रांनो, शैक्षणिक पात्रतेनुसार, ठीक आहे. आणि 5 गुणांची आपल्याला फक्त मुलाखत होणार आहे. म्हणजे आपले काही प्रश्न विचारले जातील त्याला 5 गुण दिले जातील. तर हे 5 गुण कशासाठी दिले जातील मित्रांनो, जसं की वाणिज्य, बँकिंग, कृषी व कृषी संलग्न किंवा अभियांत्रिकी, संगणक, विधी, शास्त्र किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या पदवी आहेत त्याच्यामध्ये तुमचं इथं एखादा कोर्स झाला असेल पूर्ण, ठीक आहे. तर इथं पदवीधर म्हणजे कोर्स किंवा पदव्युत्तर पदवी असल्यास तुम्हाला इथे एक प्राधान्य दिलं जाईल, त्याला 1 गुण दिला जाईल तुम्हाला. म्हणजे तुमची काय स्पेशल पदवी असेल तर त्याला 1 गुण तुम्हाला इथं दिला जाईल 10 गुणांपैकी. दुसरं जर म्हटलं तर तुमचा याच्यामध्ये स्पेशल एखादा कोर्स झाला असेल, हे तुमचं झालं असेल मित्रांनो, तर त्याला तुम्हाला 1 गुण दिला जाईल. टॅली किंवा ऍडव्हान्स टॅली झालं असेल तर मित्रांनो त्याला तुम्हाला 1 गुण दिला जाईल, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्हाला काय अनुभव असेल याच्यामध्ये, तुम्हाला खाजगी, व्यापारी, सहकारी बँकेमध्ये कामाचा काही 3 वर्षाचा अनुभव असेल तर त्याला तुम्हाला 1 गुण दिला जाईल. प्रकल्पग्रस्त वगैरे असेल तुमच्याकडे दाखला तर त्याला तुम्हाला 1 गुण दिला जाईल मित्रांनो. तर याच्यामुळे हे बाकीचे डॉक्युमेंट तुमच्याकडून इथं मागितले जात आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारचे हे 5 गुण तुम्हाला इथे समजून आले. हे 5 गुण तुम्हाला कसे भेटणार आहेत मित्रांनो, आता हे तुम्हाला या दाखल्यांसाठी किंवा याच्यासाठी तुमचं टायपिंग देखील झालं असेल तर टायपिंगला देखील गुण दिला जाऊ शकतो. तर टायपिंग वगैरे झाले असेल तर टायपिंग देखील तुम्ही सोबत घेऊन जा मित्रांनो, ठीक आहे. जेवढे पण तुमचे काही एखादी स्पेशल पदवी असेल मित्रांनो, खेळाचं प्रमाणपत्र असेल तुमचं, एखादं तुम्ही राज्यस्तरीय, ठीक आहे, अशा प्रकारच्या जिल्हास्तरीय वगैरे ठिकाणी खेळला असेल तर खेळासाठी देखील तुम्हाला इथं एखादा गुण दिला जाऊ शकतो मित्रांनो खेळाच्या प्रमाणपत्रासाठी. तर याच्या व्यतिरिक्त हे कोर्स झाले असेल, एखादा स्पेशल पदवी झाली असेल तर त्याला एखादा गुण दिला जातो. तर 5 गुण अशा प्रकारचे डिवाइड केले जातील मित्रांनो तुमच्या सर्टिफिकेटनुसार, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजून आलं. आता याच्या व्यतिरिक्त सांगितल्याप्रमाणे अजून तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे बाकीचे राहिलेत 5 गुण, त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील किंवा कसे प्रश्न विचारले जातील. तर शक्यतो तुम्हाला बँकिंगच्या रिलेटेड प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त हे जे 5 गुण आहे ना, तुमचे वैयक्तिक जे आता समजा आपण मुलाखतीला गेलो तर आपलं राहणीमान कसं आहे, आपण जाताना जर म्हटलं तर शर्ट व्यवस्थित असायला पाहिजे, ठीक आहे. शक्यता सफेद आपण शर्ट असायला पाहिजे, सफेद पॅन्ट, ब्लॅक आपलं सॉरी सफेद शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट या स्वरूपामध्ये तुम्ही जा, किंवा कोणताही असेल तरी चांगला आहे. परंतु जर म्हटलं तर एक सिन्सिअर टाईपमध्ये तुम्ही तिथं मुलाखतीला जा, ठीक आहे. जाताना शर्टिंग वगैरे करून जा, ठीक आहे. शर्टिंग करून बेल्ट वगैरे लावून व्यवस्थित सर्व हाताचे वगैरे जे आहेत आपला हात खाली असायला पाहिजे, हाताची गुंडी व्यवस्थित लावलेली असायला पाहिजे, हेअरस्टाईल तुमची व्यवस्थित पाहिजे, सिंपल हेअरस्टाईल पाहिजे, दाढी वगैरे जास्त वाढेल नसावी, व्यवस्थित दाढी करून जा तुम्ही मित्रांनो, ठीक आहे. याला देखील तुम्हाला ते 5 गुणांपैकी तुम्हाला तिथं गुण दिले जातात. किंवा तुमचं बोलण्याची पद्धत कशी आहे, राहणीमान कसं आहे, याला देखील तुम्हाला जे आहेत 5 गुण बाकीचे दिले जातात मित्रांनो, ठीक आहे. तर हे बाकीचे तुम्हाला 5 गुण कशासाठी दिले जाणार आहे, किती गुण आपल्याला भेटणार आहे कागदपत्रानुसार, हे तुम्हाला समजून आलं. बाकीचे तुम्हाला 1-2 प्रश्न विचारले जातील, एवढं देखील जास्त डीप मध्ये नाही. तुम्हाला थोडे नॉर्मल कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तुम्हाला बँकिंगच्या संदर्भात किंवा त्या बँकेसंदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो की या बँकेची स्थापना कधी झाली किंवा याचं ऑफिस कुठे आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रश्न जास्त विचारले जात नाही मित्रांनो, जास्त तुम्ही अभ्यास आता दुसरे करण्याची गरज नाही. तुमचं राहणीमान किंवा तुमची बोलण्याची पद्धत ही सुधारा, तुमचं कम्युनिकेशन स्किल ही कशी आहे तुम्ही बघा मित्रांनो, ठीक आहे. अशा प्रकारचे त्याला तुम्हाला 5 गुण दिले जातात, ठीक आहे. तर अशा प्रकारचं सिंपल भाषेमध्ये जर म्हटलं तर बोलण्याची पद्धत चांगली असायला पाहिजे, समजून सांगण्याची पद्धत चांगली असायला पाहिजे. आणि जाताना जर म्हटलं तर आपण व्यवस्थित कपडे घालून जा मित्रांनो, ठीक आहे. सिंपल ड्रेस घातला तरी चालेल, परंतु व्यवस्थित असायला पाहिजे. दाढी वगैरे चांगली, मुलांनी दाढी करून जा व्यवस्थित, ठीक आहे. डोकं वगैरे जर म्हटलं तर आपले जे केस आहेत ते सिंपल साधे असायला पाहिजे, वेडेवाकडे केस करायला नको मित्रांनो. याला देखील तुम्हाला मार्क दिले जातात. राहण्याचा आणि बोलण्याची पद्धत याच्यावरतीच तुम्हाला हे 5 गुण दिले जातात. एखादा प्रश्न विचारला तर तो आपल्याला येत नसेल तरी तुम्ही त्याचं उत्तर कसं सांगताय किंवा ते समजून कसं सांगताय याच्यासाठी तुम्हाला गुण दिले जातात मित्रांनो, हे राहिलेले 5 गुण, ठीक आहे. तर अशा प्रकारचे व्यवस्थित तुम्हाला जे सांगतोय ते व्यवस्थित तुम्ही जाताना सिंपल सर्व एक फाईल, जे डॉक्युमेंट तुम्ही देणार आहे ती फाईल तुम्ही व्यवस्थित घेऊन जा. एखादी फाईल न्या, कागदाची पुष्टाची फाईल, त्याच्यामध्ये सर्व हे जे आपले कागदपत्र आहे ते सांगितल्याप्रमाणे जसं आपल्याला क्रम दिलाय त्याच्यानुसार जोडा, जे पण असतील ती फाईल तुमची ते घेतात. त्यानंतर तुमच्याकडे तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तुमचं राहणीमान वगैरे ते बघतात वगैरे, सर्व या गोष्टी सर्व चेक केल्या जातात. त्याच्यामुळे जाताना सिंपल जा,
आपलं शर्टिंग वगैरे करा मुलं, महत्त्वाचं म्हणजे शर्टिंग वगैरे करून जा. सोबत जर म्हटलं तर आपली हेअरस्टाईल, दाढी वगैरे व्यवस्थित कमी करून जा. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टींकडे, सिंपल सिंपल गोष्टीकडे लक्ष द्या. त्यालाच ते गुण दिले जातात मित्रांनो. तुमचं राहणीमान वगैरे त्याच्यावरती ते गुण डिपेंड असतात. एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 1 ते 2 प्रश्न विचारले जातील, सिंपल सिंपल प्रश्न. गेल्यानंतर तुमचं नाव विचारतील, ठीक आहे, कुठं राहता, अशा प्रकारचे सिंपल प्रश्न विचारतील. आणि बाकी एखादा प्रश्न जर बँकिंगच्या रिलेटेड विचारला तर विचारतील. बाकी एवढे काही अवघड प्रश्न विचारले जाणार नाही, त्याच्यामुळे काळजी करू नका. लेखीला जर जास्त गुण भेटले असतील तर मुलाखतीला तुम्हाला 1-2 गुण भेटले तरी होऊन जाईल. आणि 5च्या वर जास्त विद्यार्थ्यांना गुण नसतातच. मुलाखतीला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 2-3, 2-3 किंवा 4 गुणांपर्यंतच गुण असतात. एखाद्या विद्यार्थ्याला 5 गुणांपर्यंत गुण दिले जाऊ शकतात. त्याच्यामुळे मुलाखतीचं काय एवढं नसतं मित्रांनो. पेपर सोपा गेला असेल तर तुमचं नक्कीच सिलेक्शन होऊन इथं जाणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची बाकीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं देऊन घेतलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. बाकीची माहिती तुम्हाला संपूर्ण समजून आली असेल. याच्या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.